नमस्कार. रेसिपीज विथ तारामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण उन्हाळी वाळवणातील रेसिपी बनवणार आहोत. साबुदाणा बटाटा पळी पापड. नक्की करून बघा व्हिडिओ. तर चला बघू साबुदाणा बटाटा पळी पापड करायसाठी लागणारं साहित्य. इथे मी साबुदाणा घेतला एक पातेलं, म्हणजे भिजून तेवढा झालाय तो, निम्मा घेतला होता. त्यासाठी इथं बटाटे घेतले अर्धा किलो. बटाटे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. नाही घातले तरी साबुदाणा बटाटा पळी पापड खूप छान होता. त्यासाठी मी इथे हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतलाय आणि एक चिली फ्लेक्स घेतले, याच्यामुळे छान दिसते आपले पापड. आणि चवीनुसार मीठ घेतले. आता आपण जे साबुदाणे मोजून घेतले पातेल्याने जेवढी भरली ना, त्याच पातेल्याने आपल्याला एक पातेलं पाणी गरम करायला ठेवायचं आहे. आता इथे मी पातेलं गरम करायला ठेवलं होतं. आता या पातेल्यानेच एक पातेलं पाणी गरम आणि या पाण्याला चांगली उकळी येऊन देऊ. आणि तोपर्यंत नाही परत अर्ध पातेलं पाणी आपण साईडच्या गॅसवरती गरम करायला ठेवलं. लागलं तर आपल्याला टाकायला काम येईल परत. आता या पाण्याला चांगली उकळी येऊन देऊ. मग त्यामध्ये मिरचीचा ठेचा ती टाकून घेऊ. तर आता आपण या बटाट्याची साल काढून घेऊ. आपल्या पाण्याला उकळी येते तोपर्यंत. आणि हा बटाटा किसणीच्या साहाय्याने मोठा मोठा आपल्याला किसून घ्यायचा आहे. पाण्यात टाकून घ्यायचं किस त्याचा. तर आपल्या पाण्याला उकळी आली. आता आपण त्यामध्ये हा हिरव्या मिरची ठेचा टाकून घेऊ. हे चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ घालू. इथं मिक्स करून घेऊ. आणि आपण हा भिजून घेतलेला साबुदाणा यामध्ये घालून घेऊ. आता हा साबुदाणा आपल्याला चांगला ट्रान्सफर होईपर्यंत शिजवून घ्यायचा याच्यामध्ये. आणि हलवतच राहायचं, नाही तर साबुदाणा खाली तळाला लागून जातो. आता आपली साबुदाणे 60 ते 70% शिजले. आपण त्यामध्ये आता हा किस करून घेतलाय हा घालून घेऊ. परत आपल्याला 10-1 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं. मग तयार होऊन आपल्याला ती खिशी पापडाची. तर याच्यामध्ये आता आपल्याला थोडं पाणी कमी वाटते, एकदम घट्ट आहे. तर मी याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकते. अजून बटाटे शिजायला पण पाणी लागेल आपल्याला. तर आपल्याला साबुदाणा पळी पापडसाठी आपलं मिश्रण तयार झाले. एकदम छान असे साबुदाणे शिजले, बटाटा शिजले. आता आपण गॅस बंद करू आणि आता प्लॅस्टिकच्या कागदावर साबुदाणा पळी पापड घालून घेऊ आपण आता. तर आता आपण पेपर या प्लॅस्टिकच्या कागदावर असे घालून घेऊ. असं थोडं मिश्रण टाकलं का चमच्याने असं पसरून द्यायचं, म्हणजे पातळ असे आपले पापड तयार होते. खूप छान रेसिपी. याआधी पण माझ्यावाली साबुदाणे कुरकुरे म्हणून एक रेसिपी चॅनलवर, ती पण तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. उपवासाचीच आहे. तर आता या पद्धतीने मी सगळे पापड घालून घेते. तर इथे आपले साबुदाणा बटाटा पापड टाकून झाले सगळे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला एक कडकडीत उन्हामध्ये चांगली वाळून घ्यायची. 1-2 दिवस वाळावं लागते त्याला, नंतर रेसिपी तयार होती आपली छान. तर आपली साबुदाणा बटाटा पळी पापड खूप छान असे 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळले आणि दिसते पण खूप छान असे. आता मी तुम्हाला तेलात तळून दाखवते. इथे तेल गरम करायला ठेवलं. खूप छान असे फुगताय ते, तुम्ही बघू शकता. एकदम दुप्पट असे वाढत आहे. एकदम साध्या पद्धतीनं सोप्या, खूप कमी वेळात पण होत्या. फक्त वाळवायलाच त्याला आपल्याला 1-2 दिवस द्यायला लागते. आता खूप छान अशी रेसिपी उपवासाची. याआधी पण मी साबुदाणा कुरकुरे टाकले, ते पण तुम्ही जाऊन बघू शकता. खूप छान रेसिपी ती पण. तर तुम्ही बघू शकता खूप छान आपले असे साबुदाणा बटाटा पळी पापड तयार झाले. आणि मी तुम्हाला तळून पण दाखवले. दुप्पट अशी फुलताय, एकदम अशी दुप्पट साईज होते त्याच्यावाली फुलून. आणि एकदम छान अशी रेसिपी. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.